नमस्ते. आज आपण कांदा भजी कशी करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी उभी चिरलेले कांदे घेतलेत आणि त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यावर सर्व मीठ आपण कांद्यांना चोळून घ्यायचे, म्हणजे कांद्याला थोडंसं पाणी सुटतं. बघा, सर्व मीठ कांद्याला चोळलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहोत. ओवा टाकल्यावर कांदा भज्यांना चव चांगली येते. त्यानंतर थोडीशी हळद, तांबडं तिखट हे देखील आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ते देखील कांद्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचे आपल्याला. छान मिक्सअप करून घ्यायचे सगळं. त्याच्यामध्ये आपण कणभर देखील पाणी टाकणार नाहीये. मीठ चोळल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं. त्यानंतर थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकतोय, त्याच्यामुळे भजी कुरकुरीत होतात. ते देखील मिक्स केलेले आपण. त्या बाजूला आपण वाटीभर डाळीचं पीठ घेतलेले, ते देखील याच्यामध्ये आपण घालणार आहोत. पण ते थोडं थोडं करून घालणार आहोत. थोडी कोथिंबीर देखील टाकलेली, याच्यामध्ये चव छान येते भज्यांना. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचे आपल्याला. आता शेवट आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत. थोडं थोडं करून टाकतोय. ते देखील व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्सअप करायचे. जसं लागेल तसं आपल्याला डाळीचं पीठ घालायचंय त्याच्यामध्ये. जास्त टाकलं तर भजी चांगले होणार नाहीत, आपले कुरकुरीत होणार नाही. म्हणून अंदाज घेत आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचंय. त्यानंतर मिश्रण तयार झाल्यावर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेले, म्हणजे मिश्रण आपण कांदा भजीचं केलेले, ते एक एक भजी व्यवस्थित आपल्याला त्या गरम तेलामध्ये सोडायचे. बघा, तेल चांगलं तापू द्यायचे, तरच आपले भजी चांगले होतील. त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कांदा भजी खूप सुंदर लागतात आणि सगळेच जण करत असतात. तुम्ही पण करून बघा अशा रीतीने कांदा भजी, खूप सुंदर होतात. छान तळायचे आपल्याला तेलामध्ये. गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, मीडियम ह्याच्यावरच तळायचे आपल्याला. बघा किती छान दिसत आहेत कांदा भजी. बघा, एका बाजूनी तळून झाल्यावर आपल्याला ते परतायचे. छान तळून घ्यायचे कुरकुरीत होईस्तोवर. बघा किती सुंदर कलर आलेला आहे भज्यांना आपल्या. अशाच रीतीने भजी तुम्ही करून बघा, खाऊन बघा, खूप सुंदर होतात, कुरकुरीत होतात. बघा किती छान भजी दिसत आहेत. तुम्ही पण करून बघा. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.